त्यांची एक गोष्ट आहे. अत्र्यांना नासी फडके म्हणले की भाषा महत्त्वाची, भावना महत्त्वाच्या. तर अत्र्याने त्यांना सांगितलं, मी, तुझी बायको, माझी बायको आणि तुम्ही सिनेमाला जाऊ. याच्यामध्ये कुठेही अल्पविराम स्वल्पविराम नव्हता. तर फडके एकदम चिडले. ते म्हणले, हे बघा, याच्यात जर का तुम्ही स्वल्पविराम आणि अल्पविराम घातले तर बरोबर अर्थ लागेल. ओके, हे झालंच पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण म्हणजे विभक्ती प्रत्यय. आता ही आमच्या घरातलीच गोष्ट सांगतो. एक दिवस सकाळी मी ब्रेकफास्टला टेबलवर बसलो होतो, तेव्हा घरात मावशी, स्वयंपाक करणाऱ्या, काम करणारी बाई होती. तर आमच्या सौ काय म्हणाले माहिती आहे का, चला आता बाबांना गरम करूया. आणि मी चक्क लाजलो तिथे. 3 बायका घरात आणि मी. मला काय म्हणायचं आहे की तिथे बाबांकरता गरम करूया, बाबांसाठी गरम करूया असं म्हणलंच तर ते जास्त संयुक्तिक होतं. आता दुसरं म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घ. आता याच्यामध्ये असं आहे की जर का तुम्ही ऱ्हस्व शब्दाचा दीर्घ शब्द केलात तर त्याचा अर्थ पूर्ण बदलतो. एखादी व्यक्ती जर का चिरपरिचित आहे असं आपण म्हणलं तर तो चिरपरिचितमधला ची हा पहिला आहे. तो जर का दीर्घ काढला तर प्रत्येकाने आपापल्या मनातल्या मनात अर्थ शोधून काढावा. सॉरी सर, मी जोरात असलो. न्यायाधीश आरोपीनं स्वतःचा गुन्हा कबूल करण्याऐवजी इथं मराठी प्रशिक्षण सुरू केल्यासारखं दिसतंय. आणि हे मी कायमच करत राहणार आहे. मित्र हो, हिची बायको दवाखान्यात जात होती, शुद्ध लेखन लिहायला लावायचं म्हणून तिनं दवाखाना बंद केला, नोकरी करायला लागली ती. मराठीची एवढी दहशत, मराठी आता राज्यभाषा झाली. तुम्ही मराठवाड्यात आलं पाहिजे, इथल्या लोकांना कळल्यासारखं बोललं पाहिजे. आज काही गोष्टी चांगल्या झाल्या तुमच्या माघारी. आम्ही गदिमा लिहितात विजय पांडे, M75 प्रगल्भ झालं आहे. परवा दिलीप देशपांडे लिहिलेत. म्हणजे असे सुप्त हिरे तुमच्या भीतीनं तयार झाले असतील, पण हे बोटावर मोजण्या इतके आहेत. आम्ही सगळे बसलेली माणसं फार घाबरतो मराठीला. तुम्ही आमच्यासाठी काहीतरी सौम्य उपचार मराठवाड्यासाठी करावा, हे आमचे आदेश आहेत. सांगतो की मराठी भाषेमध्ये आपण बऱ्याच वेळेला पाट्या बघतो, विराट महिलांचा मोर्चा. आता महिला काही विराट नसतात, महिलांचा विराट मोर्चा असतो. पण हे कोणी बघतच नाही आणि सगळेजण हो तेच सगळं नॉर्मल असं समजतात. हे खरं म्हणजे चुकीचं आहे. ते हळूहळू आपणच बदलायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अशा आपलं म्हणणं थोडक्यात सांगा. आता यांचं म्हणणं दिसतंय की वकील साहेबाला सजा द्या, काय म्हणतात का ते? न्यायाधीश स्वतः मराठीचे खूपच अभिमानी आणि शुद्ध लेखनाचे हे असल्यामुळं मिलिंद जोशी यांच्यावर जे आरोप आहेत ते सर्वस्वी नाकारण्यात येत आहेत आणि त्यांना पूर्णपणे निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. तरी परंतु त्यांचे मराठीवरचे प्रेम लक्षात घेऊन त्यांनी अजूनही काही जण खूप अशुद्ध लिहितात आपल्या गटावर व्हॉट्सॲपच्या, त्या सर्वांना शुद्ध लेखनाचे धडे द्यावे याचे असं आदेश आपणास देत आहेत. अजून एक मी सांगतो की आपल्या मराठीमध्ये भेटले आणि मिळाले या शब्दांमध्ये खूप फरक आहे. आपल्याला एखादी व्यक्ती भेटते आणि एखादी वस्तू मिळते, पण इथे मराठवाड्यात मात्र नेमकं उलटं बोलतात की मला फोन भेटला, काय जो आयफोन, तो आयफोन मिळाला नाही, भेटला. सर मराठवाड्याला हसता येते. नाही, हे मराठवाड्याचं नाही. आपण चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहात. सर यांना हे वराडात आणि विदर्भात म्हटलं जातं, मराठवाड्यात म्हणलं जात नाही. असेल तुम्ही, मला असं वाटतं आपण थोडं अगदी बाय. आपण जास्त दिशाभूल न करता आपल्या जागेवर बसावे. आता याच्यानंतर मी डॉक्टर म्हणणार नाही, मी तो आरोपी आहे. नितीन कदम यांना मी आरोपीच्या पिंजऱ्यात बोलवतोय. नितीन कदम हाजिर हो. तुम चलो मैं आया नहीं चलेगा दिख रहा.
ह्याच्यावर शेकडो गंभीर आरोप आहेत. अर्चनाताईंना विनंती करतो की त्यांनी कानावर हात ठेवावेत, त्यांना ऐकवणार नाहीत. पहिला आरोप, आवाज निघतोय. हा ठीक. चेक. पहिला आरोप, फर्स्ट MBBS पासून हा मित्रांना टांग मारत आलेला आहे, बनवत आलेला आहे, फसवत आलेला आहे. माय लॉर्ड, कुठेही जायचं असले की तो मित्रांना म्हणतो तू चल मैं आयच, किंवा तुम चलो मैं आयच. भोळे बाबडे मित्र त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून पुढे जायचे, पुढे जातात आणि हा येतच नाही. माय लॉर्ड, फसवतो मित्रांना. बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक, राजश्री फिल्मचे सर्वेसर्वा श्री सूरज बडजात्या, त्यांना जेव्हा जाणवलं की त्याची ही चाल, की त्याचं हे वाक्य आयुष्यात, संसारात, व्यवहारात उपयोगी पडतं, काम करतं, तेव्हा तू चल मैं आयाच या वाक्यावर त्यांनी त्याच्या एका प्रसिद्ध चित्रपटात त्याच्याच वाक्याचं गाणं तयार केलं. माय लॉर्ड, आणि त्यासाठी त्यांनी त्याच्या वाक्याचं कॉपीराईट मिळवण्यासाठी लाखो रुपये दिलेत नितीन कदमला. तुम्हाला ऐकायचं आहे ते गाणं? लाव रे तो व्हिडिओ. मैं आई, मैं आई, तू चल, मैं आई, चल, मैं आई. ठीक, थँक्यू. आता अशा रीतीने मिळालेल्या रॉयल्टी 1 रुपया देखील त्यांनी मित्रांसोबत शेअर केलेला नाही. माय लॉर्ड, आणि पुन्हा मित्रांची त्यांनी फसवणूक केलेली आहे. माय लॉर्ड, भारतीय न्याय संहिता कलम 420च्या अंतर्गत त्याला कडक शिक्षा देण्यात यावी. आरोपींना संधी देण्यात येते की त्यांनी 2 मिनिटात स्वतःचं विश्लेषण द्यावं. हा जो आरोप माझ्यावर करण्यात आला, तो आरोप थोडा खरा आहे. परंतु त्याच्या मागची थोडी एक भूमिका समजून घ्या. ती माझी मजबुरी होती बऱ्याच वेळेस, कारण त्या काळामध्ये घरी थोडं शिस्तप्रिय वातावरण होतं. संध्याकाळी जेवण घेण्याकरता घरी जाणं हे फार कंपल्सरी असायचं. आणि आमचे हॉस्टेलमध्ये राहणारे श्रीमंत मित्र आपले जोशी, नंतर सुरेश ठाकूर, दीपक राजूरकर हे संध्याकाळी म्हणायचे कारण नितीन चल जरा आपण हॉटेल नीलममध्ये जेवण येऊत. तर आता याच्यातून सुटका करण्याकरता मी तो उपाय काढला होता, तुम चल मैं आया म्हणून. कारण त्याच्यापेक्षा दुसरा गंभीर प्रॉब्लेम काय असतं की घरी उशीर झाला, काही प्रॉब्लेम आला की मग मला घरी नेण्याकरता बाळ्या कुलकर्णी किंवा आपले लेट सुहास जेवळीकर यांना घेऊन जावं लागायचं. आणि बाळ्याला आणि सुहासला पाहिल्यावर घरच्या लोकांना वाटायचं की अरे बाबा चांगले मित्र आहेत याचे, हा काही इकडे तिकडे कुठे गेलेला नाही. तर बाळूनी मला कालच आठवण करून दिली. तर माय लॉर्ड, तसा काही चुकीचा समज तुम्ही करून घेऊ नये आणि माझ्यावरचा हा आरोप तुम्ही खारिज करावा अशी नम्र विनंती. आरोपींनी स्वतःचा गुन्हा मान्य केला, पण प्रवृत्ती ती नव्हती जी ज्याला गुन्ह्याची प्रवृत्ती लागते ती प्रवृत्ती नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. प्रवृत्ती, हां. तर कोर्टाला हे मंजूर करण्यासारखं आहे. पण मला स्वतःला असं वाटते की हे एका बाबतीत खरं आहे. तू चल मैं आया म्हणायचं तर म्हणजे राजकीय माणसापासून ज्युनियरपासून सिनियरपर्यंत नितीनरावनी जे एक्सप्रेशन दिलं आहे ते फक्त आपल्या बॅचशी संबंधित दिलं आहे. पण आम्ही विटनेस आहोत की कित्येक लोक यायचे नितीनकडं, यस बॉस कल हो जाएगा, यस बॉस रेडी रहो, सुने ना. आणि माणूस सगळं करून आज 30 वर्षापासून मुंबईत आहे. म्हणून सौम्य शिक्षा का होत नाही, शिक्षेला पात्र आहे माणूस. आमचं असं म्हणणं आहे की बा तुम्ही निदान मराठवाड्यात 1 महिना राहत चला, मग औरंगाबादला राहा किंवा नांदेडला राहा,
एखादं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आपलं एक ऑफिस करा आणि थोड्या वेळाआधी आपल्याला अशी सूचना आली किंवा आपल्या कॉलेजमध्ये तेव्हा खानदेश मराठवाडा असे विद्यार्थी असायचे, तर खानदेश आणि मराठवाड्याच्या बॉर्डरवर मुकपाटचं प्लेस आमच्या जज साहेबांनी सजेस्ट केलं आहे. मेडिकल कॉलेज नाही, अजून तुम्हाला तिथं काही काढता आलं तर जरूर काढावं. म्हणजे त्या अनुषंगानं आपलं या मराठवाड्याशी हे फिजिकल प्रेझेन्स, ऑनलाईन नाही म्हणत मी, ऑफलाईन प्रेझेन्स इज मस्ट इन औरंगाबाद और नांदेड और इन मराठवाडा. एवढी सजा आपण मान्य करावी. थोडं एक मिनिट पाहिजे होतं जज साहेब. घ्या. आता ठाकूर साहेबांचा आदेश म्हणजे तो मान्य करावाच लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यावर काहीतरी एक आरोप केला वकील साहेबांनी की बडजात्यांनी मला लाखो रुपये दिले म्हणून. ते लाखो रुपये दिले ते बरोबर आहे, पण ते सगळे जज साहेबांच्या डायरीत लिहिलेले आहेत. माझी विनंती एवढीच आहे की जज साहेबांनी ती डायरी ओपन करून हा काही विषयांतर करू नये आपण. मुद्द्याला आपलं म्हणणं पूर्ण झालेलं आहे का? तू चल मैं आयात करून त्यांनी असंख्य लोकांना फसवलेले आहे, त्यात स्वतः न्यायाधीश महोदयसुद्धा पोळलेले आहेत. त्यामुळं हा गुन्हा त्यांचा सिद्ध झालेला आहे. त्यामुळं त्यांना ह्याच अजंठा ॲम्बॅसेडर या हॉटेलमध्ये 3 दिवस बाहेरून कुलूप लावून आणि त्या सगळ्या किल्ल्या आहेत त्या सगळ्या मित्रांना देण्यात येऊन स्थानबद्ध करण्याची शिक्षा आपल्याला देत आहे. आणि तसेच आपण फसवणूक जे केलेले आहेत ते आरोप हे कोर्ट खारिज करत आहे पूर्णपणे. आणि आपण जे करोना काळात अत्यंत सेवाभावीप्रमाणे काम केलेलं आहे, अनेक जणांना मदत केलेली आहे, ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळे ते सगळे आरोप आपल्याविरुद्ध खारिज करण्यात येत आहेत आणि आपल्याला ह्या बाबतीत दोषमुक्त करण्यात येत आहे. सौम्य सजा म्हणून 3 दिवस म्हणजे शनिवारपर्यंत नितीन कदमनी रोज हाजरी इथं द्यायची आहे, ही सजा आहे. फार आनंदाने मंजूर आहे ही सजा. क्या बात आहे. थँक्यू. बेस्ट. याच्यानंतर मी एक दुसऱ्या आरोपीला बोलवतो ज्याचं नाव आहे अभय बोरा. अभय बोरा हाजीर हो. सर, तुम्हाला पहिलेच एक सूचना देतो, म्हणजे सांगतो, विनंती करतो की त्यांच्या पांढऱ्या केसावर जाऊ नका आणि शिक्षा सौम्य करू नका. आरोपींचे आणि न्यायमूर्तींचे संबंध खूप सलोख्याचे आहेत. माय लॉर्ड, या आरोपींनी ऑफिशियली दारू सोडली आहे माय लॉर्ड. चांगला आहे पण ऐकून घ्या. या आरोपींनी ऑफिशियली दारू सोडली आहे, पण मित्रांसाठी इतकी अद्ययावत मद्यपानाची सोय करतो हा की माझ्यासारखा न पिणारा पण टेम्प्ट होतो. म्हणजे स्वतः सोडून द्यायची आणि दुसऱ्यांना प्रवृत्त करायचं. याच्यासाठी याला कडक शिक्षा करा माय लॉर्ड. मी मद्यपान करत नाही, त्यामुळं माझे न्यायाधीश महोदय याबद्दल जास्त. माझा अजून एक आरोप आहे. या आरोपाबद्दल आपलं काय म्हणणं आहे? एक सेकंद साहेबांनी साहेब, सांगितलेलं साहेब, आहे. चालेल सर. वकील साहेब, हां कधीतरी तुम्ही घेऊन बघा हां. विमान कसं हवेत उडतं ते तुम्हाला समजेल. एक दुसरं, जे आमचे न्यायाधीश आहेत हां ते घेतात थोडी 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 घेतात. थोडी अरे सगळ्यांसमोर थोडी त्यांचं थोडीचं प्रमाण सांगावं सर. नाही सर, सॉरी सर. हे कोर्ट भरकटत चाललंय. आरोपीने स्वतःचा बचाव करावा. दुसरा आरोप हा आहे की हा माणूस, हा आरोपी M75चे सर्व कामं स्वतः करतो आणि त्याचं श्रेय सर्व मित्रांना वाटत फिरतो आणि स्वतः नामानिरा राहतो. याच्याबद्दल याला कडक शिक्षा करा माय लॉर्ड. काय म्हणणं आहे आपलं? सर आमचं जे इन्स्पिरेशन, आमची शक्ती ही M75 आहे. वकील साहेबांना काय माहिती, ते 5-6 वर्षापासून M75 आलेले आहेत. त्यांना M75 अगोदर माहिती होतं का? विचारा तुम्ही वकील साहेबांना. वकील साहेबांचा उदय आपल्यामुळेच झालाय, आम्हाला कल्पना आहे.
सर एखादे काम करून त्याचे श्रेय न घेणे हा सद्गुण आहे. त्यामुळे आपण यापुढे आरोप जबाबदारीने करावेत अशी ताकीद देण्यात येत आहे आपल्याला. सॉरी माय लॉर्ड, सॉरी. इसवी सन 2000 मिडोजचं गेट टुगेदर, त्याच्यानंतर अभय बोरा थोडेसे सावरलेत असं मला वाटते. म्हणजे टीम असल्याशिवाय अभय बोरा पुढे येत नाही. पण छत्रपती संभाजीनगर ही आपली राजधानी, जर कोणाच्या भरोशावरही इथं रात्री बेरात्री उतरायचं असेल मग तर एखादा माणसाचा पत्ता आपल्याकडे असला पाहिजे. पण हा मेन खंबा, म्हणजे आता मला बोलताना यांनी सांगितलं की भाई इनो खुद मेन खंबा है और लोगों को खंबे सप्लाई कर रहा. तर ह्यांनी ते खांब म्हणून टिकून राहावं, कारण हे आमचं सगळं डोलारा M75चा या खांबावर टिकून आहे. पण आपण थोड्या दिवसासाठी जर मौन व्रत घेतलं असेल किंवा काही व्रत घेतलं असेल तर एखादी तारीख जाहीर करावी, म्हणजे लोक प्रतीक्षेत असतात किंवा कधी काय न्यूज येते म्हणून. वकील साहेब, आपण पुढच्या चक्करला ज्यावेळेस येताल ना त्यावेळेस आपण नक्की आपण दोघंच भेटू जज साहेब. वा वा. दुसरे जज नको. दुसरे जज शुद्ध मराठी त्या बाटलीचं काहीतरी वेगळा अर्थ काढतील ते, त्यामुळे दुसरे जज नको. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू थँक्यू हो. थँक्यू. थँक्यू. आपण असेच कार्यरत राहा, असेच टवटवीत राहा. लोक मला विचारतात इनो वाईट डाय लगाता क्या बोलते. सर त्यांना काहीतरी म्हणायचं आहे ऑडियन्समधून. हां, बोरा साहेबांना आम्ही माफ केलं. बोरा साहेबांना आम्ही माफ केलं असं झालं. याच्यानंतर एक उंच पुरा आरोपी इथे येणार आहे माय लॉर्ड, ज्याचं नाव आहे डॉक्टर भक्कडजी. हां. नंदू भक्कड हाजीरो. उभा राहा तिथं. नाही, आरोप ऐकेपर्यंत आपल्याला उभं राहावं लागेल. युअर ऑनर, या आरोपीची उंची, राहणीमान, वेशभूषा, आवाजातील बेस, भारदस्तपणा तसेच चालण्याची लकब या सर्व बाबींमुळे हा सभोवतालच्या लोकांमध्ये जणू अमिताभच आला आहे असा भास निर्माण करतो. IPC सेक्शन 205च्या अंतर्गत इम्पर्सनेशन हा एक गुन्हा आहे. तोतयेगिरी म्हणतात त्याला. तो त्यागिरी, त्याच्या अंतर्गत त्याला कडक शिक्षा देण्यात यावी माय लॉर्ड. M75च्या वर्गमित्रांनी त्याला सुडो अमिताभ ही पदवी देखील बहाल केलेली आहे. अमिताभच्या आयुष्यात हा जर स्वतःला अमिताभ समजत असेल तर अमिताभच्या आयुष्यात जशी खरीखुरी एक रेखा आहे तशी ह्याच्या जीवनात असणार असा आरोप M75चा आहे आणि त्या रेखाचं नाव त्याने आज जाहीर करावं माय लॉर्ड. ह्याच्यावरील दुसरा आरोप आहे त्याच्या कंजूसपणावर. युअर ऑनर, हा पैशांनी खूप श्रीमंत आहे, मित्रांसाठी देखील खूप पैसे खर्च करतो. खरं आहे की नाही हो? पण मनाने खूप कंजूस आहे आणि आतल्या गाठीचा आहे माय लॉर्ड. याच्या मुलाच्या लग्नात संपूर्ण परभणी शहरात एकाच गोष्टीची चर्चा होती आणि ती म्हणजे वेगवेगळ्या लग्न समारंभात शिवलेल्या त्याच्या सूट्सची. बऱ्याच जणांनी सूट्सचे डिझाईन कुठून घेतले, शिवले याची चौकशी केली, पण त्यांनी ती शेअर केली नाही माय लॉर्ड, कारण की तो आतल्या गाठीचा आहे. माय लॉर्ड, भारतीय न्याय संहिता ह्याच्या अंतर्गत आजपर्यंत आतल्या गाठीच्या स्वभावावर किंवा कंजूसपणावर काही कलम नाही. तरी कोर्टाला माननीय कोर्टाला विनंती आहे की त्यांनी नवीन कलम तयार करून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी. तुम्हाला काही ह्याच्यावर स्पष्टीकरण द्यायचं तर आरोपींना स्पष्टीकरणाची मुदत देण्यात येते. सबसे पहले तो मैं मेरे सब M75 फ्रेंड्स का हाँ सबसे पहले मैं मेरे सब M75 फ्रेंड्स का बहुत आभारी हूँ
कि वो मुझे अमिताभ की पदवी देते हैं, भले वो स्यूडो क्यों न हो, क्या मन में एक आनंद तो होता ही है, क्या। और दूसरा जो आपका आरोप है, क्या वो मुझे सरासर मान्य नहीं है। बोल गए आरोप, आप बताइए कौन सा आरोप? जो आपने बोला है कि भाई अंदर की गांठ कहाँ है, ऑन द कॉन्ट्ररी पीपल विल रियलाइज कि आई एम वेरी ओपन, वेरी फ्रेंडली है। जो अब नाम नहीं लूँगा एक का, क्योंकि बहुत सारे हैं मेरे दोस्त जो नो दे नो। और रहा कंजूस पने की बात है ना, तो वो तो मुझे मालूम नहीं कि क्यों मुझे ऐसा कहा जाता है। वो शायद वकील साहब ही एक्सप्लेन कर पाएंगे उसको। मुझे ऐसा लगता है आरोपी मेन आरोप भूल गए हैं। भाई आप अमिताभ तो बन गए हैं, रेखा का नाम बताने से टाल रहे हैं आप। वकील साहब, यहाँ मेरी श्रीमती जी बैठे हुई हैं, तो अब इतने साल 43 इयर्स जिस लेडी के साथ में मैंने जिंदगी गुजारी है, क्यों बोल रहे नहीं नहीं, हा अब मैं नहीं चाहूंगा कि उसमें कुछ खटास आ जाए। नहीं नहीं, हा अतिशय आप मुझे माफ कीजिए या सजा दीजिए, नो प्रॉब्लेम। हा अतिशय वैयक्तिक जीवनातला हा एक मिनिट, just एक मिनिट, हा अतिशय वैयक्तिक जीवनातला प्रश्न आहे आणि असं प्रत्येकाला आपापली रेखा जर सांगायचा प्रसंग आला तर सगळ्यांनाच अडचण होईल, त्यामुळे हा प्रश्न खारिज करण्यात येत आहे। बहुत बहुत धन्यवाद सर। सर हाँ सर हे घ्या ना. यस नाही नाही कोणावरही करता येईल, कोणावरही करा, काय अडचण नाही। हे जे आरोपी आहेत त्यांचा M75 वरचा एक फोटोग्राफ अमिताभ बच्चननी पाहिला आहा. आणि त्याच्या मनामध्ये वडापाव विकण्याचे आता विचार सुरू आहेत। तर अमिताभ बच्चनला बेरोजगार करणे, एवढ्या मोठ्या जो ॲक्टर आहे त्याला बिलकुल देशोधडीला लावणे, असा एक आरोप आहे, जनतेकडून हा आरोप है। सही बात तो ये है कि भक्कड़ जी अमिताभ बोलने से बहुत खुश होते थे, क्योंकि बीवी जया बच्चन और रेखा प्रेमिका, मगर शादी के बाद फिर उनको ये अखरने लगा। अब वो खुद को अमिताभ बच्चन नहीं बोलते, ऐसा मेरे को लगता है। नहीं, मैं तो खुद को कभी भी अमिताभ बच्चन बोला ही नहीं हूँ, ये मेरे प्यारे दोस्त है जो हमेशा मुझे बोलते हैं। नहीं, हमारे M75 के अमिताभ तो है भक्कड़ जी, इसमें तो कोई सवाल ही पैदा नहीं होता। धन्यवाद। We love you. आतापर्यंत जेवढे जे आरोपींचे आरोप असताना पाहिलं, परंतु आपल्याला काही बोलायचं आहे का? सर हे घ्या. नाही त्यांना दे. नाही, भक्कड साहेब जेव्हा OPD मध्ये का जायचे हे तुम्ही त्यांना विचारा। रेखाचं नाव बाप तुम्हाला समजेल, OPD मध्ये रेखा त्यांना कोण होती, भेटायला कशी यायची? अरे ठाकूर, आतापर्यंत जे कसं आहे, इतका राजबिंडा, इतका स्टायलिश पर्सनॅलिटी म्हटल्यानंतर मुलींचा गराडा तर पडणारच, त्याच्या वहिनी ते होणार ते. पण हा खरोखरच म्हणजे एक पत्नीव्रत आहे, म्हणजे हे मी तुम्हाला सांगू शकतो. मैत्रिणी होत्या पण फारसं काही, फक्त गप्पा मारायच्या त्याच्याशी. आत्तापर्यंत जेवढे आरोपी आले ते फार म्हणजे निर्डावलेल्यासारखे वाटत होते, त्यांना काहीच वाटत नव्हतं आरोपाबद्दल. परंतु आत्ता जे आरोप केले तेव्हा मी पाहिलेलं आहे की भक्कड यांना अतिशय व्यथित झालेले होते, ते थोडे जे गदगद झालेले होते. यावरून ते किती संवेदनशील आहे हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आपण जास्त भावनाप्रधान होऊ नये आणि आपल्यावरील आरोप सध्या तात्पुरते मागे घेण्यात आलेले आहेत. चला, थँक्यू सर, थँक्यू। सस्पेंस ही रहेगा। भक्कड़ जी खुले हैं बोलने को, भाई मेरे को मेरी माधुरी दीक्षित मिल गई बोलने को। याच्यानंतर खरं म्हणजे मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की हे जे इथे न्यायाधीश बसलेले आहेत त्यांच्या आरोपींची खूप घनिष्ठ संबंध आहेत आणि आम्हाला त्यांनी दिलेले जे निर्णय आहेत ते आम्हाला मान्य नाहीत, म्हणून आम्ही यांना आरोपीच्या कठड्यात आणू इच्छितो आहे. न्यायमूर्तींना आरोपीच्या कठड्यात आणण्यासाठी आम्हाला दुसऱ्या न्यायमूर्तींनी परवानगी द्यावी. न्याय क्षेत्रातला हा अतिशय
काळा दिवस आहे. परंतु न्याय प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक असल्यामुळे आपल्याला परवानगी देण्यात येत आहे. काय घोर कलियुग आलाय. सिंगल बेंच कोर्ट. माय लॉर्ड, मित्रांच्या प्रत्येक टूर, गेट टुगेदर आणि मैफिलीमध्ये मित्रांना हा पत्ते खेळण्यासाठी प्रवृत्त करतो, चिथावणी देतो, नादी लावतो. सर्वांना हरवून त्यांचे खिसे रिकामे करतो आणि हरल्यावर देखील उधारीवर खेळ म्हणून प्रवृत्त करतो आणि सर्व उधारी एका डायरीमध्ये लिहून ठेवतो. माय लॉर्ड, खिसे रिकामे झाल्यामुळे साहजिकच नवरा बायकोंमध्ये भांडणं होतात. IPC सेक्शन 504च्या अंतर्गत प्रोव्होकेशन हा एक गुन्हा आहे. माय लॉर्ड, या कलमाचा आधार घेऊन त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी आणि त्याची डायरी वन्स फॉर ऑल जप्त करण्यात यावी. दुसरा आरोप सांगतो. माय लॉर्ड, एका जमान्यात इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया असा नारा होता. आज या आरोपीच्या बाबतीत धर्माबाद इज काकाणी अँड काकाणी इज धर्माबाद असा नारा लागलेला आहे. याने शहरात आपल्या व्यवसायाचं जाळं इतकं पसरवलेलं आहे. दवाखाने काय, मेडिकल शॉप्स, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, शाळा, कॉलेजेस, वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, पेट्रोल पंप, धर्माबादचा मोंढा, तसेच नगरपालिका, राजकारण इत्यादी सर्व क्षेत्रात आपला व्यवसाय पसरवलेला आहे. एकही व्यवसाय किंवा क्षेत्र त्यांनी सोडलेले नाही ज्यात त्याचा वाटा नाही किंवा शेअर नाही. माय लॉर्ड, धर्माबादवासियांना आता अशी भीती वाटत आहे की गावाचे नाव बदलून काकाणी नगर होईल की काय. कारण की नुकताच त्याने आपला राजकीय पक्ष बदललेला आहे. काँग्रेसमधून सत्ताधारी पक्ष म्हणजे BJPमध्ये प्रवेश केलेला आहे. तसेच हा नगराध्यक्ष देखील होता. हे सर्व उद्योग, उपद्व्याप शहराचे नाव बदलण्यासाठीच होत आहेत अशी उलटसुलट चर्चा धर्माबादवासियांमध्ये आहे. त्याच्यामुळे माननीय कोर्टाला विनंती आहे की वेळीच प्रतिबंध घालून योग्य ती तात्काळ कार्यवाही करण्यात यावी आणि अशा प्रवृत्तीला आळा घालण्यात यावा. माय लॉर्ड, दॅट्स ऑल युअर ऑनर. तात्पुरते आरोपी असलेले आपण आपलं याबद्दल काय बचाव होतो थोडक्यात सांगा. दुसरा आरोप मी अमान्य करतो. जॉईंट परिवाराचा एक सदस्य या नात्याने मी धर्माबादला आहे, जिथं 3 भावाचं परिवार आहे. माझ्या वडिलांचं तिथं 60-70 वर्षाची गुडविल आहे. म्हणून ज्याला तुम्ही साम्राज्य म्हणता, ज्याला माझी हुकुमशाही म्हणता, ती माझी गुडविल आहे. आणि तुम्ही कधी धर्माबादला या नांदेडपासून, ती गुडविल कायम राहील याची मी तुम्हाला हमी देतो. दुसरा आरोप, माय लॉर्ड, मला स्वतःला सांगायचं आहे, माझी ती डायरी हरवली, माझ्यावर खूप अन्याय झाला. मला शंका आहे ती डायरी नवी मुंबईमध्ये गेली काय. ज्या डायरीचा उल्लेख, मी पैसे जिंकले, पण आज वस्तुस्थिती अशी आहे, मी कुठेही आलो, क्या कार्ड लाया कि नहीं, क्या कल होली है, भांग लाया कि नहीं, यही पूछते दोस्त. तो फिर लाना मेरा फर्ज नहीं है क्या. तर मी आणतो, मी खेळतो, मी सगळ्यासोबत राहतो, पण ती खरी डायरी लहानपणी मी कॉलेज डेजमध्ये लोक माझ्याकडून घ्यायचे, डायरीत उल्लेख असायचा. मला स्वतःला असं वाटते की त्या वाशीच्या MGMच्या तुमच्या प्रो VCना शिवाय म्हणजे त्याचा तपास लागणं शक्य नाही. पण कसं आहे, मी जी भावना जेवळीकर असताना व्यक्त केली होती की त्या डायरीच्या प्रेमापोटी जर एवढी मित्रमंडळी एवढी जवळ आली, तो डायरी क्या चीज़ है ठाकुर. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. आप पे 100 डायरिया कुर्बान है. मेरे को वो गुनाह आप जो सजा देंगे मंजूर है जज साहब. जुगार खेळणे आणि इतरांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करणे हा गुन्हा निर्विवाद सिद्ध झालेला आहे, कारण त्या डायरीत माझेही नाव आहे. क्या बात है, क्या बात है. परंतु ते जे त्याला पाठव. धार्मिक आणि जे
सामाजिक कामाची जी मदतीची त्यांनी जी झडी लावलेली आहे ती झडी बघता हा आरोपसुद्धा सौम्य होतो आहे. आणि जर मी जेव्हा हैदराबादहून इकडं छत्रपती संभाजीनगरला रेल्वेने यायचो, धर्माबादच्या आसपास 2-3 स्टेशन आणि नंतर काकाणी असे मला चर्चा कानावर ऐकायचे आणि की अरे त्यांनी मला 2 लाख रुपये दिले, माझा व्यवसाय उभा करून दिला, त्याच्यामुळं आम्ही म्हणजे आयुष्य आमचं उभं राहिलं, संसार उभा राहिला, असे शेकडो संसार त्यांनी उभा केलेले आहेत. हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. असा धर्माबादचा धर्मपरायण आणि दानशूर व्यक्ती असल्यामुळे इतर आरोप त्यांचे जरी सिद्ध झालेले असले तरी त्यातून त्यांना तात्पुरतं मुक्त करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जर नाव बदलून होत असेल तर शासनाला असं आदेश देण्यात येत आहेत की धर्माबादचे नामांतर कमलकिशोर नगर असे करण्यात यावे. क्या बात. धर्माबाद ही राजा धरमकरांची इस्टेट. धर्माबाद स्टेशनचं नाव आहे, गावाचं नाव आहे, नगरपालिकेचं नाव आहे, पण सर्वे नंबरचं रेकॉर्ड नाही. मग तुम्हाला सर्वे नंबर सगळे बाळापूर आणि रत्नाळे. त्यामुळे तुम्हाला स्कोप आहे कमलकिशोर नाही, तर नगरचा. त्या राजा धरमकरण म्हणजे जे आम्ही जन्मलो त्याच्या आधीपासून ज्या राजाच्या नावावर ते आहे, वो तो उनका जागीरी थी वहाँ पे, तो उनका नाम है. उन्होंने बहुत जगह दी है लोगों के लिए सभी. क्या बात. आणि डायरीबद्दल त्यांनी जे डायरीबद्दल माझी जज साहेबांना एवढी विनंती आहे. नाही, मी बोलतोय, मला आपण आता आशा थांबा. राहिली नाही, पण मला फोटो तरी दाखवा एखादा. नाही डायरीबद्दल न्यायाधीश अतिशय अंतिम मतापर्यंत आलेले आहेत. आणि ज्या प्रकारे नवी मुंबईबद्दल सद्ग्रस्त डायरी ही नवी मुंबईलाच असणार आहे हे सांगितल्यानंतर नवी मुंबईचे सद्ग्रस्त ज्या प्रकारे हसत होते, त्यामुळे न्यायालयाची खात्री झालेली आहे की ती डायरी नक्की नवी मुंबईला आहे. तरी पोलिसांना असा आदेश देत आहे न्यायालय की ती डायरी नवी मुंबईला जाऊन तात्काळ जप्त करावी. त्याची जी किल्ली जिथं ज्यांनी लपवलेली ती. आता मला बाकी वसुली नको, फक्त बडजात्याच्या फिल्मची रॉयल्टी द्या त्याच्या. आणि ती डायरी जी आहे ती उद्या आणून उद्या आपण जे होळी करणार आहोत, रंगपंचमी आहेत, ती डायरी अर्पण करण्यात यावी. धन्यवाद. त्या अतिशय जे जज होते त्यांच्यावर आरोप केलेले होते, त्यामुळे मी अतिशय दुःखी झालेलो होतो. सन्मानाने त्यांनी आपलं आसन ग्रहण करावं. धन्यवाद. न्यायालयाची कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात येत आहे. ह्याने अर्जंट म्हणल्यामुळे मला सगळं मराठीत सांगावं लागेल. थँक्यू डॉक्टर रोपेकर, डॉक्टर काकाणी आणि डॉक्टर आनंद पाटील. खूप छान सगळ्यांनी इथे परफॉर्मन्स दिला. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. थँक्यू. एक फोटो काढा. यामध्ये येऊ. थँक्यू. तुम्ही काढा हे सगळं. आणि याच्यानंतर आपण आता इथे कल्चरल नाईटची सुरुवात करणार आहे की जो सगळ्यात मोठा ग्रँड कार्यक्रम आहे. M75चे क्लासमेट्स, M75चे मुलं, M75च्या मुली आणि M75चे स्पाउसेस. तर सर्वात प्रथम मी M75च्या ज्या मुली आहेत त्या इथे फॅशन शो करणार आहेत आणि तो फॅशन शो बघून तुमचे डोळे नक्की दिपतील. तर हे तुम्ही वरती करणार की खाली? शोला जो भड़के दिल मेरा धड़के, शोला जो भड़के दिल मेरा धड़के, दर्द जवानी का सताए बढ़ बढ़ के. शोला जो भड़के दिल मेरा धड़के, शोला जो भड़के दिल मेरा धड़के, दर्द जवानी का सताए बढ़ बढ़ के.
जी धड़के तो बिजली Wow, that was so great. Beautiful performance. Beautiful performance. आता आमची क्लासमेट वीणा तोतला केला यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक कविता आपल्यासमोर सादर करावी. त्यांनी ही खास कविता हिंदीतून तयार केली आहे. सर्वांना नमस्कार. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आज मी एक छोटीशी कविता मला असं वाटलं की मी सादर करायला पाहिजे म्हणून मी बोलते. कवितेचं शीर्षक आहे जुने मित्र कायमचे. जुने मित्र कायमचे. वर्षे उलटली. आपण आता थोडंसं आठवण केलं होतं. आपण ॲडमिशनच्या वेळी काय केलं वगैरे शिंदे सरांनी सांगितलं होतं. वर्षे उलटली. आपण पुन्हा इथंच आलो औरंगाबादला, संभाजीनगरला. आज आपण तसेच बसले आहोत जशी 1975 साली ॲनाटॉमीच्या पहिल्या क्लासला बसलो होतो. इकडे मुली, इकडे मुलं. फरक एकच, आज त्या डोळ्यांमध्ये आपल्या आठवणी आहेत जुन्या. त्या काळी काळजी होती भविष्याची. बरंचसं काही समजायचं नाही. पहिले 6 महिने तर असेच गेले होते, काही समजायचं नाही. रात्रीच्या उशिरा झालेल्या गप्पा बोलण्यापासून ते आपण शेअर केलेल्या प्रत्येक स्वप्नांपर्यंत, गुलमंडीच्या असंख्य चक्रा मारल्या ते पासून परीक्षा हॉलला एकमेकांना सहारा देत, बळ देत, हात पकडत आपण धावत्या पळत सोबती दिल्या. हे 50 वर्ष आणि त्या आंबट गोड आठवणी आज बरंचसं काही आपल्या डोळ्यासमोरून जात आहे. जणू एक तेजस्वी हास्य. आणि आज आपल्यामध्ये हा प्रकाश लखलखत आहे सर्वांमध्ये. सर्वांमध्ये तो एक कॉन्फिडन्स आलेला आहे, एक गुंजन आहे. आपण ज्या आशेनी आणि निष्ठेनी पुढे चाललो, आता काळाने त्याचा स्वतंत्र ठसा सोडला आहे. चेहरे बदलले पण आपले हृदय तसेच आहेत. चेहऱ्यांमध्ये प्रत्येकाचा बदल झाला आहे, पण आपल्याला आजही तो ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आपले शिकवणारे सर, आपल्याला सगळे विषय आठवतात. आपल्या सरांची आठवण होतच राहते. आणि आपण काय केलं, डिसेक्शन टेबलवर आम्ही काय केलं ते पण आठवत आहे. वेळ किंवा वेदनांनी आपले बंधन अस्पृश्य आहे. मी मोठी झाले, खूप संघर्ष केले, खूप वर्षे ओलांडली आपल्या शिक्षणाला, पण आपण सर्व सोबत आलो. ह्या सर्व गोष्टीचा विसर पडला. आजही ॲनाटॉमीचं पहिलं वर्ष आणि तिथून पुढची सुरुवात आठवते. आपले डिसेक्शन, आपले प्रॅक्टिकल सगळं आठवत आहे. आणि व्हॉट्सअपमुळे आपण पुन्हा एका माळेत गुंतला गेलो. ती माळ खूप सुंदर आहे, थोडीशी रेशमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप अलगदपणे हँडल करावी लागते. तर आज खुल्या मनाने आपण पुन्हा एकदा एकत्र येऊया. सोबत घडवलेल्या आपल्या आयुष्याच्या प्रत्येक अध्यायाचा आनंद साजरा करण्यासाठी आपण परत एकदा एकत्र येऊया. घडवलेल्या आपल्या आयुष्याच्या प्रत्येक अध्यायाचा आनंद साजरा करण्यासाठी पुन्हा एकत्र आपण तितकेच उंच आलो आहोत, तितकेच उंच उभे आहोत. जुने मित्र कायमचे. आपण सर्व जुने मित्र कायमचे. थँक्यू वीणा. दॅट वॉज अ ब्युटिफुल मॉनोलॉग. अँड बरोबर तू सांगतेस, आपण सगळे एका रेशमाच्या दोरीनी गुंफलेलो आहोत. यानंतरचा मोनोलॉग प्रस्तुत करते डॉक्टर सुमित्रा गुगळे गादिया. डॉक्टर सुमित्रा, युअर मोनोलॉग प्लीज.